आपल्याला बाजारात दिसतात की हे शेअर्स हिंदुस्थान लिव्हरचा शेअर आहे, कोलगेटचा शेअर, पण म्हणजे काय? बरोबर. इट इज अ सिक्युरिटी, येस, बट वाय? म्हणजे कंपन्या शेअर्स का काढतात? अच्छा. त्या शेअर्सचा नक्की फायदा काय होतो, कुणाला होतो, कसा होतो? तर शेअर्स म्हणजे भांडवल, आणि अच्छा. ते भांडवल उभं करण्याकरता म्हणजे कुठल्याही कंपनीला कुठलाही उद्योग उभा करण्याकरता भांडवल लागतं, आणि ते भांडवल युनिट्सच्या स्वरूपात वाटलं जातं. बरं. वाटलं जातं म्हणण्यापेक्षा ते त्याचं वितरण करताना विकत घेतलं जातं. ओके. त्याला आपण IPO म्हणतो आता. अगदी बरोबर. म्हणजे मला समजा एक व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्याकरता मला 10 कोटीची गरज आहे. माझ्याकडून मी 2 कोटी टाकले, बँकांकडनं कर्ज घेतलं, आणखीन 2 कोटी टाकले, हं. मग मला 6 कोटी पाहिजेत. बरोबर. 10 कोटीमधले 4 कोटी गेले. मग ह्या 6 कोटीचा मी IPO काढू शकतो, किंवा सध्या कुठल्या तरी माझ्या जवळच्या मित्रांकडनं शेअर्स वाटप करून ते पैसे गोळा करू शकतो, ओके. आणि नंतर ते बाजारात आणू शकतो. अच्छा. आणि एकदा का मी IPO काढला आणि ते शेअर्स बाजारात काढले की त्याचं लिस्टिंग होतं, बरं. आणि मग त्याचा बाजारभाव ठरतो. म्हणजे या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, या कंपनीचे प्रोडक्ट्स कुठले आहेत, बरं. ह्याला मार्केटमध्ये डिमांड किती आहे, त्याप्रमाणे त्याच्यात व्यवहार व्हायला लागतात अच्छा. आणि त्याचं ट्रेडिंग चालू होतं. ओके. म्हणजे आपला इतिहास, मुंबई स्टॉक एक्सचेंजचा इतिहास 100 वर्षापेक्षा जुना जरी असला तरी दुर्दैवाने अजूनही शेअर बाजारात येणारी माणसं तेवढ्या प्रमाणात नाही. म्हणजे आज आपण 140 कोटी आपलं जनता पॉप्युलेशन आहे, आणि या पॉप्युलेशन मधले किती टक्के लोक शेअर बाजाराकडे वळलेले आहेत? तर ते फार तर म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मला खरं म्हटलं तर नंबर नक्की माहिती नाही, पण मला माझ्या माहितीप्रमाणे हा 10 ते 12% वर नंबर नाही. म्हणजे डीमॅट अकाउंट सुद्धा एवढे नाहीये. आज डीमॅट अकाउंटची संख्या आपण म्हणतो 17 कोटीवर गेली, 19 कोटीवर गेली. पॉप्युलेशनच्या मानाने 140 कोटीचं पॉप्युलेशन आहे आणि डीमॅट अकाउंटचा नंबर आपल्या 19-20 कोटीवर आत्ता पोहोचलाय. हे दुर्दैव आहे.